सोलापूरच्या विजापूर रोडवरील अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात रहिवासी व व्यापाऱ्यांनी एकत्र येत महापौर विनायक कोंड्याल यांना निवेदन सादर केले। विजापूर नाका ते एजी पाटील रोडवरील कारवाई तात्काळ थांबवावी अशी मागणी करत व्यापाऱ्यांनी सध्या सुरू असलेली मोहीम अन्यायकारक असल्याचा आरोप केला। अनेक वर्षांपासून येथे वास्तव्यास व व्यवसाय करणाऱ्यांना अनधिकृत ठरवून नोटिसा बजावल्याने संताप व्यक्त करण्यात आला। निवेदनात व्यापाऱ्यांनी रस्त्याची सध्याची रुंदी 30 मीटर असून डीपी प्लॅनमध्ये या भागात सर्व्हिस रोडचा स्पष्ट उल्लेख नसल्याचे सांगितले। शहरातील महामार्गाच्या रुंदीबाबत शासनाचा GR अस्तित्वात असताना नगरपालिकेची कारवाई नियमबाह्य असल्याचा दावा त्यांनी केला। आम्ही विकासाच्या विरोधात नाही, मात्र फेरीवाल्यांच्या बेकायदेशीर अतिक्रमणाबाबतही प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। महानगरपालिका आयुक्तांशी चर्चा करूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने व्यापाऱ्यांनी आता महापौरांकडे धाव घेतली आहे। डीपी प्लॅन आणि शासन नियमांचा पुनर्विचार करून अतिक्रमण हटाव मोहीम स्थगित करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। नमस्कार, मी वैभव जळकोटे। आम्ही सर्व आज इथं आम्हाला विजापूर रोडच्या अनधिकृत बांधकामच्या नोटीस संदर्भात आज मीटिंग होती। त्याबाबत आम्ही सर्व विजापूर रोडचे दुकानदार इथे आज आलो होतो। मग आम्ही आयुक्तांनी आम्हाला काय बोलले की तुमचे जे आहेत गाळे आहेत त्यांचे तुम्ही बांधकाम परवाने आम्हाला जमा करावे असतील तर आमचं एकच म्हणणं होतं त्यांना आज की जर तुम्ही रस्ता करणार असाल, आम्ही विकास कामामध्ये तुम्हाला अडथळा आणणार नाही आहे। जर तुम्ही रस्ता करणार असाल तर आम्ही स्वतः काढून घेऊ, तुम्ही लँड ॲक्वायर करून घ्या। आमचं म्हणणं एवढंच आहे। त्यांनी काय म्हणतात की आम्ही रस्ता नंतर करणार आहे, ते आम्ही नंतर बघू, फक्त आम्हाला आता अनधिकृत बांधकाम आम्ही पाडून घेणार। आमचं एकच म्हणणं आहे सर्वांना की आम्ही जे असेल ते दंड भरून आम्हाला ते रेग्युलर करून द्यावे। आमचे जे बांधकाम आहेत आम्ही पोडलो पारधी सर्व आमचे सर्व दुकानं आहेत, तिथं आहे भरपूर 50-60 वर्षापासून आमचे दुकानं आहेत। आणि आमची जी आता जी आम्हाला जे नोटीस आलेत ते सर्व जागा आमच्या स्वतःच्या मालकीची जागा आहेत आणि त्या आमच्या स्वतःच्या मालकी जागा तरी आमचे बांधकाम पाडणार असे आम्हाला तोंडी सांगितले आहेत। मग लवकर त्यांनी बांधकाम परवाने जमा करा किंवा आम्ही लवकरात लवकर कारवाई करू असे आम्हाला सांगण्यात आले। त्याबाबत आम्ही आज महापौर साहेबांना भेट घेतली। महापौर साहेबांना आम्ही सर्व जे आहे ते हकीकत सांगितल्यावर त्यांनी आम्हाला सोमवारी एक बैठक लावून काय असेल ते आयुक्तांशी व्यवस्थित चर्चा करू असे आश्वासन आम्हाला देण्यात आले आहेत। आणि हा विजापूर रोडचा जो रस्ता आहे ऑलरेडी 30 मीटरचा रस्ता आहे, ते सोडून त्यांनी अजून 12 मीटर तिकडे आणि 12 मीटर पलीकडे असं लँड त्यांनी सर्व्हिस रोड करणार असे आम्हाला सांगितले आहेत। ॲक्च्युली हा विजापूर रोड 30 मीटर हा खूप मोठा आहे। अशी तिथं हे ऑलरेडी बायपास आहे तिकडे, मग त्या आपल्याला इकडे गरजच नाही आहे की तेवढं मोठं 54 मीटरचा रस्ता आपण करावा। एकूण किती व्यापारी आता तुमच्यासोबत होते? आम्ही जवळपास 200 ते 250 व्यापारी आहेत आणि हा मोहिमेनंतर जवळपास 800 ते 1000 लोकांचा रोजगार जाणार आहे। आम्हाला तुमच्या माध्यमातून एकच विनंती करायची आहे की तुम्ही योग्य ते आम्हाला न्याय द्या आणि जे बांधकाम परवाने आहे ते आम्हाला काय असेल ते तुम्ही दंड घेऊन आम्हाला रेग्युलर करून द्यावे।